हाय गाईज, मी तुमची लाडकी अंजली. आता मी आलेली आहे माझ्या मामाच्या लग्नाला आणि इथे बघू शकता तुम्ही किती मंडळी जमली आहे सगळी लग्नासाठी. आणि इथे जे तुम्ही बघत आहात ना ती माझी बहीण आहे. इथे नवरदेवाचा फोटोशूट चालू आहे. इथे नवरदेवाचा फोटोशूट चालू आहे आणि फोटोशूट सोबत थोडीशी मस्ती पण करतोय नवरदेव. आणि बघा इथे आता नवरीच्या मामानी तिला स्टेजवर आणलेलं आहे आणि आता लग्नासाठी सगळ्या विधी सुरू होणार आहेत. इथे आता मंगलाष्टिका सुरू झालेल्या आहेत आणि आपण जरा जवळ जाऊन बघूया. हे बघा इथे हा नवरदेव आणि इकडे आता ही नवरी. आणि इथे बघा आमची दोघींची मस्ती चालू आहे बहिणीची. आणि इथे आमची काकी आहे. बघा इथे हार घालण्याची मस्ती चालू आहे आणि माझ्या मामाने पण ठरवलंय आता तर मी हार घालणारच. आणि माझी मामी हार काय घालू देत नाही आहे त्यांना, पण फायनली माझ्या मामाने हार घातला. आता इथे नवरा नवरीला खाली तर उतरवलं पण बिचारे माझ्या मामाला हारच घातला नाहीये. आणि इथे बघा इथे माझ्या मामीला तर माझ्या मामाला हार घालायचा पण कोणी घालूच देत नाही आहे. सगळे बोलतात नाही नाही तू खाली वाग तरच आम्ही घालू, तू खाली वाग तरच आम्ही घालू, अशी मस्ती चालू इथे सगळ्यांचे हार घालण्यामध्ये. इकडे नवरीचा भाऊ बोलत आहे नाही नाही तू पाटावर उभा राहा, पाटावर उभा राहा, तर असं खाली नको उभा राहू, पाटावर उभा राहा तरच हार घालेल ती, नाही तर नाही घालणार, असं सगळे बोलत आहेत. आणि आता बघा नवरदेवाला सगळे बोलतात तू खाली वाग, तू खाली वाग तरच आम्ही हार घालू. आणि इथे कोणालाच काहीच कळत नाही आहे. नवरीकडचे बोलतात तू खाली वाग तर आम्ही घालू, नवऱ्याकडचे बोलतात खाली वागायचे तर आम्हाला हारच नाही घालायचा. सगळ्यांची मस्ती सुरू आहे इकडे. आणि आता फायनली माझ्या मामीने माझ्या मामाला हार घातलाच आणि माझ्या मामाला वाकावंच लागलं. ते म्हणतात ना बायकोसमोर प्रत्येक नवऱ्याला वाकावंच लागतं, तसं माझ्या मामात झालं आहे आता. आणि इकडे बघा आता आम्ही दोघी इथे येऊन गपचूप बसलेलो आहोत. आणि इथे नवरा नवरीसोबत सगळ्यांचे फोटोशूट सुरू झालेलं आहे आणि आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत दोघी पण. आणि आता बघू शकता इथे पर्सनली नवरा नवरीचा फोटोशूट सुरू झालेला आहे. हे लोक जेवताना सुद्धा शांत नाही बसते, तिथे सुद्धा त्यांची मस्ती चालू आहे, एकमेकाला खवत आहेत, डवचत आहेत. आणि या मॅडम तर असं दाखवत आहे की मी किती सभ्य आहे. आणि इथे नवरा नवरीचं काय फोटोशूट संपत नाही आहे आणि इथे नवरीची मुंडवळी निघाली म्हणून ती तिची आत्या बांधत आहे. इथे नवरीकडच्यांना बुटं भेटली म्हणून ते लोक खूप खुश आहेत. आता ते लोक पैसे मागणार आणि बिचाऱ्या नवऱ्याची खिशे खाली करणार. बिचारा माझा मामा लुटला गेला. चला तर गाईज बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका.